प्रॉब्लेम तर आहे, समस्या तर आहे. मग आता ही समस्या निर्माण कशासाठी झाली त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. कधी प्रॉब्लेम येतात, कधी समस्या निर्माण होतात. आजीच्या ठाई विश्वास होता, आजीनं विश्वास कोणामध्ये टाकला? आईमध्ये. म्हणजे त्या आईनं जे काम करायला पाहिजे, पेरणी करायला पाहिजे, ती पेरणी केली ना. हा समस्या ही आहे. काय माहिती का, कधी कधी धार्मिकतेची पेरणी लेकरांमध्ये जर आईनं केली नाही तर तिच्या वाटेला दुःख येणारच आहे. का दुःख येतं वाटेला? पेरणी काय करता तुम्ही? जो विश्वास आजीमध्ये होता, आजीनं तुझ्या आईस लुईसेमध्ये पेरला. तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये तोच विश्वास, तीच धार्मिकता पेरली पाहिजे. कधी कधी आई वडिलांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. धार्मिकतेच्या बाबतीमध्ये खंबीर व्हावं लागतं. धार्मिकता ही अशीच तयार होत नाही. धार्मिकतेसाठी तुम्हाला लढावं लागतं. आणि आता पौल ती गोष्ट तिमोथेला आठवण करून देत आहे. मी काय तुला आत्ता ओळखत नाही. पौलाचा अभ्यास किती गाढ आहे बघा. त्याने त्याच्या आजीचं पण हिस्ट्री काढली. त्याने बघितलं. लक्षात ठेवा, पौलानं त्या तिमोथेला उगच आपलं लेकरू म्हणून जवळ पण नाही केलं. हिस्ट्री काढली जवळ राहण्यासाठी त्याच्या पिढ्या. नाहीतर आत्ता तारणाताला जवळ घेऊन फिरायला लागलो तर पौलाला माहिती हा मला घेऊन कुठंतरी डुबून टाकेल. मग पौल त्याचा सगळा इतिहास काढतो. काय इतिहास आहे? त्याच्या आजीमध्ये तिच्या आजीमध्ये विश्वास होता आणि आजीनं त्याच्या आईमध्ये पेरला. आणि आता पौल काय म्हणतो माहिती का? मला तुझ्यामध्ये तोच विश्वास आढळत आहे. लक्षात घ्या आयांनो, मातांनो, जेवढं शिक्षण तुम्ही त्यांना जगातलं देताना तेवढं शिक्षण देवाच्या वचनाचं द्या. ही जबाबदारी तुमची. तुमचा सन्मान, लक्षात, तो तुमचा सन्मान तुम्हाला कसा मिळणार आहे? काय तुमचं रिस्पेक्ट आहे? मला अभिमान वाटतो. माझ्या आईला ती तर काही युट्यूबला नसती, पण कुठं पण गेल्यावर मला पहिल्यांदा विचारतात तुमची आई कशी आहे. म्हटलं यांची त्यांची कधी गाठ पडली. पण त्यांना माहिती जन्म दिलेली ती माता आहे. काही लोकांचं कमेंट्स मला येतात, आशीर्वादित आहे ती माता जिच्या पोटी तू जन्म घेतला. मला ती इशू आठवतो कधी नाही. धन्य ती माता. क्रेडिट वाटतं की खरंच तिने मला जन्म दिलेला आहे. तिने ते संस्कार माझ्यावरती केले. आमच्या घरात काही नव्हतं. वडील आमचे अट्टल दारू पिणारे होते. कर्जबाजारी आमचं कुटुंब होतं. पण आमच्या आईने ती धार्मिकता आम्हाला शिकवली. धार्मिकतेचं शिक्षण तिने खूप बारकाईनं दिलं. कधीच आमच्या वाईट गोष्टीला तिने समर्थन दिलं नाही, कधीच नाही दिलं. आणि त्याचा परिणाम आत्ता जे तुमच्या समोर मी आहे ते सगळी तिची करणी आहे. ते तिचं श्रेय आहे हे सगळं. आणि क्रेडिट जर कोणाला जाणार तर तिला जाणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं की तुम्ही या गोष्टी करत असताना तुम्ही तुमच्या आई या नात्यानं तुमच्यामध्ये काय काम केलं पाहिजे? तुम्ही पेरणी केली पाहिजे. काय पेरणी? विश्वासाची पेरणी करायची. तुमच्या लेकरांमध्ये तुम्हाला तो विश्वास पेरता आला पाहिजे. जर त्यांच्यामध्ये तुम्ही विश्वास पेरला नाही तर तुम्ही कापणी कशी करणार आहात? म्हणून शास्त्र सांगतं जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी करेल. मग ती गोष्ट आठवती का? एक मुलगा चोरी करतो, शाळेमध्ये जाऊन पेन चोरतो, तर त्याची आई त्याला शिक्षा करत नाही. आणि मग ती म्हणते त्याला दुसऱ्यांदा कंपास घेऊन ये. मग तो कंपास घेऊन येतो. तिसऱ्यांदा म्हटली दप्तर घेऊन ये. का तर तिला वाटतं की आता मला खर्च आणि वाटणं. मग त्या मुलाला चोरी करता करता मोठ्या मोठ्या चोऱ्यांची सवय लागली. आणि शेवटी एक दिवशी तो खून करतो. आणि खून केल्यावर जस्ट त्या ठिकाणामध्ये त्याला सांगतो की आता तुला फाशीची शेवटची इच्छा तुझी काय? तो म्हणतो मला माझ्या आईचं नाक चावायचंय. तो म्हटला का? माझ्या आईने जर माझी पहिली चोरी त्याच्यावर मला शासन केलं असताना तर आज मी एवढा मोठा गुन्हेगार बनलो नसतो. लेकर ज्यावेळेस चुकतात ना, पहिल्या गुन्ह्याला त्यांना शासन करणारी आई. म्हणून शास्त्र सांगतं असं कोण आहे बाप की जो आपल्या मुलाला छडी मारत नाही? आईनं छडी मारायची, बापानं मारताना गप्प बसायचं. कधी कधी बापानं छडी मारल्यावर आईला खूप राग येतो. काय लेकराचा जीव घेता का? ते नाही घेत, तुम्ही घ्यायला लागलाय. तुम्ही त्यांच्यासाठी फार मोठा खड्डा खोदायला लागलेला. ज्यावेळेस शासन करण्याचा समय असतो, शिक्षणाचा समय असतो, त्यास आईनं शिक्षण देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ते शिक्षण, नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन, त्याच्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणात लिहिले. नीती 1:8. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको. शिस्त कोणाची असते हो? आईची. म्हणजे आईनं काय काम केलं पाहिजे? शिस्त लावलीच पाहिजे तिला. जर तुम्ही त्यांना शिस्त लावली तर तुमचे येणारे दिवस सुखाचे असणार आहे. त्यांना तुम्ही अटकावच केला नाही,
तुम्ही त्यांना प्रतिबंधच केला नाही, त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना वागू दिलं. बरं, आमच्याकडं प्रॉब्लेम काय माहिती का, खूप लेकडं बिघडले की जायचं पाळक साहेब याच्यासाठी प्रार्थना करा, हा बिघडला. आणि तुम्ही काय कर, झोपला होता का? नाही, तुमच्या प्रार्थनेनं आता तो दारू सोडेल. मग तो पहिल्यांदा दारू पिऊन आल्यावर तुम्ही काय केलं, अंगावर त्याच्या चादर घातली का, झोप बाळा, खाऊ, दारू पिऊन आलाय, उतरल्यावर जेव, परत प्यायला जा. अहो, पहिल्यांदा पिला आल्यावर पिऊन आला, लाद घाला कमरेमध्ये, कंबर मोडा त्याचं. दारू पिऊन नंतर इकडे तिकडे पडणारच आहे ना, लोळणारच आहे ना. आत्ता असं मारा त्याला, अशी शिस्त लावा की फिरून त्यानं त्या ठिकाणात गेलं नाही पाहिजे. हे आईचं काम आहे. बायबल सांगतं, मी नाही सांगत. तुमची लेकरं त्यांना शिस्त लावण्याचं काम तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्ही देवावरती सगळ्या गोष्टी सोडून निर्धास्त कधीच राहू शकत नाही. कसं, तुम्ही इथं पृथ्वी तलावर देवानं तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, काही निर्बंध तुम्हाला लावून दिलेले आहेत, कुटुंब म्हणून तुम्हाला व्यवस्था लावण्यासाठी सांगितलेलं आहे. मग तुम्ही का ती व्यवस्था लावू शकत नाही? का तुमच्यामध्ये ते धैर्य नाही? का तुमच्यात ते डेअरिंग नाही? का तुम्ही आई म्हणून ती जबाबदारी पुढे घेत नाही? शिस्त लावण्यासाठी देवानं ते अधिकार आईच्या हातामध्ये दिलेला आहे. तुम्ही काय म्हणता, वडिलाचं त्याच्याकडे लक्ष नाही, वडील काम करतील का त्याला शिस्त लावतील? बरं, त्याने शिस्त लावली तर ती पण तुम्हाला आवडत नाही, कारण त्याला दिवसभर ऑफिसमध्ये एवढं टॉर्चर केलं, तो घरी आलं याला टॉर्चर करेल, त्याला चांगलं बडवून काढेल, सगळा राग तिथं काढेल, बॉस ती त्याला झाडलं, त्याला रागवलं, हात त्याला. तुम्ही घरात राहता, तुम्ही त्यांना शिस्त लावलं पाहिजे. शास्त्र सांगतं, वाचा परत वचन, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण. आईची शिस्त काय हो? तुझ्या शिराला भूषण, मुकुट आहे, मुकुट. ज्या घरामध्ये आई शिस्त लावती ना, मुलाला त्याने असं म्हणू नये आमची आई हिटलर आहे. बरेच लेकर नाही, आमच्या घरामध्ये आमची आई हिटलर आहे हो, आमच्या मनाप्रमाणे आम्हाला काही करू देत नाही. मनाप्रमाणे करू दिलं तर आई वडिलांनाच परिणाम भोगावे लागतात. तुमच्या कुठं लक्षात येतं? ते ज्यावेळेस काही अडथळे निर्माण करतात, काही सूचना तुम्हाला देतात ना, त्या सूचनेमागं त्यांचा अनुभव आहे, जग पाहिलेलं असतं त्याने, किती भयानक जग आहे. त्यांची सूचना, त्यांचे सल्ले, बरं, त्यांना तुमच्या मार्गामध्ये उभं राहून तुम्हाला दुखवण्याचा भाग हेतू नसतो, परंतु त्यांच्या मनामध्ये काय कल्पना, आईच्या मनात कल्पना काय असते. या ठिकाणामध्ये माझं लेकरू, माझा मुलगा, माझी मुलगी, की ती कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टीमध्ये अडकू नये की भविष्यामध्ये तिला प्रश्न निर्माण होतील. भविष्यामध्ये तिच्या जीवनामध्ये दुःख येईल, तिच्या वाटेला दुःख येणार आहे, त्याच्या वाटेला दुःख येणार आहे. मग तिच्या अंतःकरणातली तळमळ तुमच्यासाठी ते तुम्हाला असं वाटतं अडखळण आहे, मला अडखळण आहे, मला फ्रीली वागू देत नाहीत, मला मुक्त संचार करू देत नाही माझ्या मार्गामध्ये, आणि ते बऱ्याच गोष्टी निर्माण करत आहे. परवा एका सिस्टरने मला फोटो सहित एका मुलीचा फोटो पाठवला. प्रार्थना करा म्हटली हिच्यासाठी. म्हटलं काय विषय प्रार्थनेचा? 19-20 वर्षाची पोरगी, दिसायला सुंदर. ती म्हटली एवढी बाद झाली की ती घरात पण दारू पिऊन येते. ख्रिस्ती मुलगी, खरी सुद्धा ती दारू पिऊन येते. पार्ट्या करणं, मित्रांबरोबर जाणं, आपल्या मनाला येईल तसं वागणं, आणि अपेक्षा काय, कुटुंबातल्या लोकांनी मला सपोर्ट करावा. प्रश्न तोच आहे, पहिल्यांदा गेल्यावर तुम्ही प्रतिबंध का नाही केला? का शिस्त लावली नाही? कारण तुम्ही त्यांची मनं सांभाळत गेला ना. आता तुम्हाला खाली मान घालण्याची वेळ येण्याचं कारण काय? तुम्ही बायबल फॉलो केलं नाही. मग आता तुम्हाला शेवटची आशा काय? तुम्ही आता कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना नंतर हो करेल देव, ऐक सेवक लोक करतील प्रार्थना, गुडघ्यावरती येतील, पण तोपर्यंत किती नुकसान होणार आहे ना. आता विचार करा, 18-19 वर्षाच्या मुलीला जर हे व्यसन असेल, तिचं फ्युचर काय? कोण मुलगा तिच्या संगती लग्न करणार आहे? बरं, लग्न केल्यावर ज्या परिवारामध्ये ती जाईल त्या परिवाराला ती कशी टिकवून ठेवणार आहे? किती प्रॉब्लेम आहेत, किती मोठ्या समस्या आहेत. आणि समाज म्हणून आम्ही वावरत असताना, देवाचे लोक म्हणून आम्ही वावरत असताना, आमच्या जबाबदाऱ्या काही नाही का? आई म्हणून आम्हाला नाही का काही देवानी जबाबदारी दिलेली? का नुसतं आम्ही फक्त प्रार्थना या विषयापर्यंत जीवन जगतो का? शास्त्र सांगतं की आईनं शिस्त लावावी, आणि लेकरांनो, आईच्या शिस्तीला तुमच्या डोक्याचं भूषण समजा, तो मुकुट समजा. तो मुकुटच आहे, शास्त्रात त्याला मुकुट म्हटलेलं आहे. तुम्ही काय म्हणता त्या गोष्टीशी बायबलला काही धैर्य घेणं नाही. हे देवानं दिलेले नीती नियम आहे, म्हणून त्याला नीतीचं शास्त्र म्हटलेलं आहे. नीती सुधाचं पुस्तक त्याला काय म्हटले?
नीतीचं शास्त्र म्हणजे नीतीसूत्र. सूत्र म्हणजे काय? जगण्याचं एक सूत्र असतं ना, सोल्युशन. हे सोल्युशन आहे. कोणतं सोल्युशन? जर जगायचं ना शिस्तीमध्ये, आणि शिस्त कोणी लावायची? आईने शिस्त लावायची. अजून एक वचन वाचा, दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय 14 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय 14 वचन. करंथीकराचं दुसरं पत्र 12 अध्याय 14 वचन. पहा, तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हावर भार टाकणार नाही, कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आई बापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे. काय नाव पहिलं? आई बाप. तो आपला बाप व आपल्या आई याचा सन्मान कर, पहिली आज्ञा, देवानं दिलेली आज्ञा. आणि इकडं देताना काय दिलं? आई बापांनी. पहिलं नाव कुणाचं आलं? म्हणजे संग्रह करण्याची जबाबदारी कुणाची आहे? मुलांसाठी संग्रह कुणी करावा? उधळव नाही. दुसऱ्या भाषेमध्ये बाप येतो, पगार हातात देतो. आईने काय केलं पाहिजे? संग्रह. कुणासाठी? म्हणून ती आई धन्य. असं लिहिले नीतीसूत्रच्या पुस्तकामध्ये म्हटलं, सकाळी उठून तिची मुलं तिला धन्य म्हणतात. आता देवाची आज्ञा बघा, कसं बघा सर्कल कसं आहे. तो तुमची लेकरं बायकोला जोडून राहतील, पण बायकोला जोडून राहण्याच्या अगोदर त्याने तुम्हाला सन्मान द्यावा. तर याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? लेकरांना शिस्त लावली पाहिजे. बरं, आता नुसती शिस्त लावून चालतं का? तुम्ही काय केलं पाहिजे? संग्रह पण करावा लागतो. पोट मारावं लागतं, थोड्या इच्छा माराव्या लागतात त्यांच्यासाठी. भविष्यामध्ये त्यांना अडचण येऊ नये. ज्यावेळेस लेकरं मोठी होतात ना, त्यांचा एक डायलॉग असतो, तुम्ही जन्माला का घातलं? मग तुम्ही का आम्हाला जन्माला घातलं? तुम्ही आमची तरतूद करू शकत नाही तर. ऐका बरं का, देवाची व्यवस्था तुमच्या लक्षामध्ये येणं फार गरजेचं आहे. अब्राम, देवानं त्याला हाक मारली, त्याला म्हटलं वचन दत्त देशामध्ये चल. निघाला अब्राम. जाता जाता देवाने त्याला एवढा समृद्ध केलं, सोनं, उंट, गाढवं सगळं मिळाले. सगळं मिळाल्यावर आता तो म्हातारा झाला. देवाजवळ जातो, देवा आता मी म्हातारा झालो आणि माझं सगळी संपत्ती चाकराच्या स्वाधीन करावी लागणार आहे, का तर मला मुलगा नाही. देवाची व्यवस्था, संग्रह किती महत्वाचा आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. देवानं पहिल्यांदा इसाक देण्याच्या अगोदर संग्रह दिला, साठा दिला. त्याला माहितीये इसाक जन्माला आल्यावर त्याने त्याच्या बापाला दोष द्यायला नको. मग त्यानं काय केलं? आधी सगळी संपत्ती दिली आणि मग आता देव म्हणतो आता मी तुला मुलगा देणार आहे. ही व्यवस्था जी आहे ना कुटुंबामध्ये, ज्यावेळेस तुमची लेकरं लहान आहेत, 2 आईस्क्रीम देण्याच्या ऐवजी 1 द्या. 1 सेव्हिंग करा, नाहीतर कधी कधी जात नाही तरी ठोसत राहत. खा ना बाळा, खा ना, किती कमी खातो. अजून एक पिझ्झा मागू, अजून एक बर्गर मागू, अजून एक चिकन मागू. नाही, त्याच्यासाठी साठा महत्वाचा आहे, तिच्यासाठी साठा महत्वाचा आहे. ती प्रोव्हिजन असली पाहिजे तुमच्या लेकरांसाठी. देवाच्या लोकांची तरतूद आहे. भविष्यामध्ये संकट येणारच आहे असं समजू नका. आम्ही म्हणतो नाही आम्ही देवाचे लोक आहेत, आम्हाला काय कोण सांगितलं तुम्हाला? ठेका घेतलाय देवाने तुम्हाला? नुसतं तुम्ही गेला प्रार्थना केली, एक वचन नाही, अजून तुम्हाला खूप बायबल सांगायचंय. आता रोज एक नवीन गोष्ट देव उलगडत राहणार. मग अरे हे राहिलंच की, अरे हे मी केलंच नाही की, अरे हे मी केलंच नाही. आयुष्य जगत असताना काही गोष्टीची प्रोव्हिजन तुम्हाला करावी लागणार आहे. काय प्रोव्हिजन आहे? 5 वचन परत तिमोथी काय म्हणतो, पौल काय म्हणतो? आई बापांनी, नाही ते सगळंच वचन. पहा तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हावर भार टाकणार नाही, कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. तुम्हीच मला पाहिजे. पहा, पौलाची जी भावना आहे ती समजून घ्या. पौल एखाद्या आईसारखा आहे. आई कधी सुद्धा लेकरांवर भार टाकत नाही बरं का. मी तर म्हणतो कधी कधी ते आई घरामध्ये काम करते ना, तुम्ही कामवाले ठेवा घरामध्ये. तिला विचारा स्वयंपाकाचे किती घेता, धुणं भांड्याचे किती घेता, आणि तिचा आकडा जर तुम्ही ऐकला, बरं एवढं करून आजारी पडल्यावर देखरेख करायला 20,000 24 तास,
स्वयंपाकाला किती? 5,000. धुणं भांडे 4,000. आणि तेच काम आईने केलं तर खाती ना. तुम्ही ठेवलेली मोलकरीण भाकऱ्या घेऊन जाते बांधून, तुम्हाला कळत पण नाही. तुमच्या घरातलं साखर जाते, तेल जातं, मीठ जातं, तुमचं किराणा पण संपतं. ही आई जी आहे ना, ती घरामध्ये बसून स्वतः खर्ची पडती, एक एक गोष्ट वाचवते त्या मुलाच्या संसारासाठी. पौलाची भावना तीच आहे. पौल काय म्हणतो माहिती का? मी तुमच्यावरती भार टाकणार नाही. दुसऱ्या भाषेत मी म्हणतो, ही आई तुमच्यावर भार नाही, तर ती तुमच्यासाठी खर्ची पडणारी व्यक्ती आहे. ती खर्ची पडते हो. कधी व्यवहारात तुम्ही विचार केला का? ती एवढं कष्ट करते, एवढं काम करते, कधीतरी विचारलं का तुला काय पाहिजे का? तुझी अपेक्षा काय? काय हवंय तुला? तुम्ही गृहीत धरून चालला. तुम्ही म्हणता नाही ते तिचं काम आहे. अरे मग तुमचं काम काय आहे? लेकरं म्हणून तुम्ही काय, त्या कुठली भूमिका तिच्यासाठी केलेली आहे? पौल ती गोष्ट आठवण करून देत आहे. आणि आता आठवण करताना पौल सावधगिरीचा पण इशारा देत आहे. दोन्ही गोष्टी पौल एकत्र करते बरं का. तो आठवण करून देतो काय? मी तुमच्यासाठी खर्ची करायला तयार आहे, मी काही तुमच्यावरती भार घालणार नाही. अजून गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमची आई तुमच्या घरात भार नाही. आमेन म्हणाल का? आणि ते कधी कळतं माहिती का? आई बाहेर गेली दुसरीकडे सेपरेट राहिला ना, तुम्हाला लेकरं सांभाळायला 10,000 रुपयाची बाई लावावी लागते. त्याच ती बाई म्हणते तुमचं लेकरू खटाळ आहे आणि ते मला जमत पण नाही, हे तुमचं तुम्ही सांभाळा. आणि ही आई एवढी अवखळ लेकरं नुसतं सांभाळत नाही, त्याला शिस्त पण लावत असते हो. अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला? लेकरं सांभाळायला ज्या बायका असतात ना, या लेकरांनी त्रास देऊ नये, रडू नये, झोपावं म्हणून त्याच्या खाण्यामध्ये अप्पू पण घालतात, अप्पूची गोळी. का? तर त्याच्यानं तुमचं लेकरू मतिमंद होतं. पण हीच आई तुमच्या लेकरांना सांभाळताना संस्कार करत करत सांभाळत असते. ती खर्ची पडती. काय तिचा दर्जा आहे? कोणती तिचं पद आहे? कधी समजून घेणार या गोष्टी आम्ही? जर आम्ही आत्मिक लोक आहोत तर आत्मिक लोकांनी आत्मिक गोष्टीकडे पाहिलं पाहिजे ना. पौल सांगतो मी तुमच्यावरती काही भार टाकणार नाही. देव आम्हाला या प्रकारचं बोध करत आहे की तुमच्या घरामध्ये असणारी ती स्त्री जिला तुम्ही आई म्हणत आहात, लक्षात घ्या, या आईचं दर्जा किंवा या आईचं पद आहे ना, कधी कधी कुटुंबामध्ये आम्हाला नको वाटत असतं. एक जागा, एक काळ येतो, एक प्रसंग येतो की त्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती किंवा घरामध्ये असणारी ती आई, आम्हाला असं वाटतं की तिने जागा अडवली किंवा ती आमच्यासाठी अडखण आहे. असं कधीच विचार करू नका. बायबल काय सांगतं? ती खर्ची पडणारी व्यक्ती आहे, भार टाकणारी व्यक्ती नाहीये. तो भार नाही तुमच्यावरती. आणि म्हणून आई वडिलांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा भार लेकरांना कधी वाटू नये. आता तो मुख्य भाग पौल कसं सांगतो बा, हा भार लेकरांना वाटू नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? संग्रह. कुणासाठी? तुमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी, मुलांसाठी पण. माझी आई मला नेहमी विचारते, अरे ह्या लेकरांसाठी तू एवढं करतो, तुझ्यासाठी काय? एवढं करेल ना की रांग लागली पाहिजे सांभाळायला. एवढं करून तू बघत राह. ते म्हणते आता तुझ्या, आता नाही दिसत, तर चर्च बिर्च बांधून होते ना. तुमच्यापेक्षा जास्त माझ्याकडे असणार, गॅरंटीने सांगतो, गॅरंटीने सांगतो, 100%. आणि प्रभू देतोच तेवढं हो. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभू मला देतो. जर देव त्याच्या मंदिरासाठी देतो, मी त्याचं बांधकाम करत आहे, देव माझी तरतूद. आता याचा अर्थ मी एवढं शिकवतो तिला, मी नेहमी सांगतो, अगं मी लोकांना सांगतो घर घ्या, लोकांना सांगतो इथं पैसे गुंतवा, लोकांना सांगतो सेव्हिंग करा. मग मला नाही का, मलाही माहिती मी एक दिवशी म्हातारा होणार आहे, काय मी असंच नाही राहणार हट्टा खट्टा. एक दिवस माझ्याकडे पण ते दिवस येणारच आहे. त्यास मी म्हणणार का, देवा मी तुझं काम केलं, मी तुला बुद्धी दिली होती ना, तू संदेश देत होता ना, संग्रह करा संग्रह करा, मग आता तुला संग्रहाचा वेळ आला, त्यास तू उधळून लावलं. म्हणून म्हटलं गोळा करण्याचा, पसरवण्याच्या दोघांचा समय उपदेशकामध्ये म्हटलेला आहे. दोन्ही गोष्टीचा समय, कधी पसरवण्याचा आणि ज्यावेळेस गोळा करायचं त्यावेळेस गोळा करा, संग्रह करा. कशासाठी संग्रह करा? की ज्यावेळेस तुमच्याकडे वाईट दिवस येतील ना, त्यावेळेस तुम्ही कोणावरती अवलंबून राहू नका, त्यांनी तुमच्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, फार हुशार व्हा,
सगळं दाखवायचं नाही बॅलन्स. आणि तुम्हाला सांभाळते तर तुमचं पासबुक माझ्याकडे घेऊन या, मी पळून जात नाही कुठं, आणि दाखवतो एकेकाला बरोबर. येऊ द्या कोण येते ते विचारायला. संग्रह करा. अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला? सगळेजण फक्त स्वतःवर प्रेम करत असतात बरं का. लेकरं स्वतःवर प्रेम करतात सगळेजण. तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. हे बायबल सांगतं बरं का, बायबलच्या बाहेरचं नाही मी तुम्हाला सांगत. संग्रह करा. हे धन्य लोक, हे आशीर्वादित लोक किंवा सुज्ञ लोक असं म्हटलेलं आहे. म्हणून असं म्हटलं नीती सूत्राच्या पुस्तकामध्ये, तिची मुलं सकाळी उठून तिला धन्य म्हणतील. धन्य म्हटलं पाहिजे आईला उठून. एकच वचन अजून वाचूया की जेणेकरून आम्ही देवाच्या वचनामध्ये कशा पद्धतीनं आणि वाढणं गरजेचं आहे देवाच्या वचनामध्ये. तिमोथेचं दुसरं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 2रं वचन पहा काय म्हटलं तिथं शेवटच्या दिवसामध्ये. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन. कधी लिहिले? शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. कधी कठीण दिवस येतील? आता आम्ही काय म्हणतोय, फार कठीण दिवस येणार आहे. कोणते कठीण दिवस? राष्ट्रावर, राज्यावर. आणि मग आता बघा कशा चर्चा असतात. 666चा शिक्का कपाळावर येणार, सगळी तयारी झाली. अरे ते जाऊ दे मातीत. कठीण दिवस कुठे आहे? आई बापाला न जुमानणारी लेकरं, हे सगळ्यात कठीण दिवस आहे. तो संकटाचा काळ, महासंकटाचा काळ. अँटी ख्राइस्ट येणार, मग राज्य करणार, मग 40 किलोच्या गारा, मग अमक्याच्या गारा, मग तमक्याच्या गारा, मग अग्नी, मग रक्त, मग हे, मग ते, आणि रंगून शेवटच्या काळात समोरचा व्यक्ती घाव असं होणार. जेवण मिळणार नाही, जेवण लेकरांना मिळणार नाही, औषध. ही स्वार्थ शेवटच्या काळची कठीण होणार आहे. शेजारचे धरून नेणार, तुमचा भाऊच तुम्हाला पकडून नेणार, भाऊच तुम्हाला धरून देणार आहे. सगळं बंद कर. तू कठीण दिवसामध्ये आहे का बघ. शेवटच्या दिवसामध्ये तू तुझ्या आईचा आणि बापाचा सन्मान करत नाही. हे कठीण दिवस आहेत. कोणते दिवस कठीण आहे? ज्या दिवसामध्ये लेकरं आपल्या आई वडिलांना ओळख दिवस देत नाही, ते दिवस सगळ्यात कठीण आहेत. ते दिवस कठीण आहेत. कोणासाठी कठीण आहेत? तुम्हाला काय वाटतं? त्या वृद्ध मातांसाठी कठीण आहेत का? तुमच्या आईसाठी कठीण आहे का? तिच्यासाठी कठीण नाही, ते तुमच्यासाठी कठीण आहेत. का हो? ज्या मापाने पेराल, बरं तुम्हाला देताना देव असं नाही देणार हलवून, अजून दाबून, अजून तिला 4 लेकरं असतील तर तिला कुठंतरी सांभाळेल देव, तुम्हाला एक देईल. का भागते हो? कुठं पळणार आहे तुम्ही? म्हणून देवाची नियोजन, देवाचा शब्द मानणं फार गरजेचं आहे. कोणते कठीण दिवस? कसे आहेत लोक पाहतात, त्यांनी तुलना कुठपर्यंत दिली, कसे आहेत? शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर. कसले हो? फुगीर. बडाईखोर म्हणजे फुगीर. गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून. आता मुख्य विषयावर तो आला. बाहेरून कसं दिसलं? प्रेज लॉर्ड. भागा, हारा, जूते से मारा, इससे मारा, उससे मारा. सैतान नाही. जे आई बापाची किंमत करत नाही ना, तो सैतान इसको जूते, अरे तुझे मैं जूते से मारने वाला हूं. तू काय सांगतो मी त्याला? शैतान को मैंने जूते से मारा, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे. अरे तू देवाची आज्ञा मोडली, तू तर माझ्या तावडीत सापडला.
कल्याण करणारी जी आज्ञा आहे, दीर्घायुष्य देणारी जी आज्ञा आहे, अभिवचन असणारी जी आज्ञा आहे, या आज्ञेकडे तो दुर्लक्ष केलं. आणि आता सुभक्तीचं केवळ बाह्य स्वरूप. लक्षात घ्या बरं का, आता जे ऐकतील आपल्या चर्चमध्ये सगळे चांगलेत लेकरं, कारण मी तुमचा बाप आहे. आणि कोणी काय केलं तर ते आई येतातच माझ्याकडे, आणि त्याच्यामुळे सरळ पण करतो बरोबर. पण बाहेर जे ऐकतात ना, आता ऐकल्यावर सरळच होतील. का? बाहेरून तुम्ही किती पण स्वतःला धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न केला तर धार्मिकता देवच तपासतो, माणसं नाही बरं का. माणसांच्या धार्मिकतेला किंमत एवढी पण नाही. त्यांनी म्हटलं मी गेलो आता मायवार आहे आणि मला 4 माता गरीब दाखवा, त्यांना मी साड्या देतो. ही बाह्यस्वरूपी धार्मिकता आहे. ती तुम्हाला दाखवण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आईला करा, तिचं काळजी घ्या. आणि अजून एक गोष्ट मला, मदर डेला सगळं घेऊ नका, 12 महिने घ्या. मदर डे, मग आज मदर डे पोळ्या करायच्या का? नाही, गोळ्या घाल ना. आता पोळ्या करू का, मग शिखरण करू का, मग तुला काय आवडतं मम्मी? अरे वर्षाचे 365 दिवस तिला काय आवडतं एवढंच बघायचं. ही धार्मिकता आहे बरं का. एक दिवसापुरतं नाही, एक दिवसापुरतं जायचं. एक दिवसा काय तो बैल पोळा आहे, एक दिवसापुरतं केलं, त्याला नाचवलं, सजवलं आणि पळवलं नाही हो. आमचा देव 365 दिवस आमच्यावरती निरीक्षण करत आहे. 365 दिवसावरती तुमचे दिवस अवलंबून आहेत. 365 दिवसावरती. एक दिवस केलं की चालत नाही. तिथं म्हणतो कुर्बान दिलंस तू आई वडिलांना सांभाळण्याच्या ऐवजी. नाही रे, आई वडिलांना रोज सांभाळायचं, रोज. आणि कसं सांभाळायचं माहिती का? दुसऱ्या लेकरांपेक्षा भारी सांभाळायचं. तो मुलगा कधी कधी त्या बायकोला डायलॉग मारताना म्हणतो, तुला मी एवढं भारी ठेवेल ना, बाकीचे नवरे जळले पाहिजेत. जी बायको लाखात एक असली पाहिजे. अरे बायको नाही, आईचं बघ की. बायकोनं माफ करा बरं का, आज तुमचा दिवस नाही, आज आईचा दिवस आहे. पण आईविषयी सांगतो, तुम्हाला तुमच्या आईची निगा बेस्ट मधलं बेस्ट देऊन ठेवायची. का ठेवायचं? मी सांगतो म्हणून नाही ठेवायचं, देव अपेक्षित करत आहे म्हणून ठेवायचं. आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळावं, तुम्ही सुखी व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, आणि तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावं. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? आम्ही सगळे कुठंतरी चुकलेलो आहोत आई वडिलांच्या देखभालीमध्ये. ऐका बरं का, सगळ्या गोष्टीसाठी मी देवाकडे क्षमा मागितली, सगळ्या गोष्टीसाठी. आज सकाळी उठल्यावर तुम्ही जाऊन तुमच्या आईकडं जाऊन तिला म्हटलं असेल हॅपी मदर्स डे, खूप चांगली गोष्ट आहे. मी घरामध्ये ग्लोरी, हणोपची बाई, प्राची, लक्षात राहत नाही, वयामानाने होणार असं, प्राची, हे सगळे आणि आमचे 3 जणी आणि कामोली बाई, ती सगळे 4 जण आत होते. मी म्हटलं जनरल तुम्हा सगळ्यांना, सगळ्या मातांना हॅपी मदर्स डे. आमच्या म्हणते सगळ्यात जाऊ दे, मला स्पेशल पाहिजे. मी गेलो तिला म्हटलं, माते धन्य आहे म्हटलं, तुझ्यामुळं मी जग पाहिलं, तुला हॅपी मदर्स डे. तुम्ही सगळ्यांपेक्षा स्पेशल आहात. ऐका आता त्याच्या पुढचं, कधीतरी दुखावलं असेल हो तिला, कधीतरी. नाही, तुमच्या एवढ्या वर्षभराच्या टप्प्यामध्ये तुम्ही खूप वेळा तिला काहीतरी बोलून कधीतरी ती रडली पण असेल कोपऱ्यामध्ये जाऊन. आणि तुमचे शब्द तुम्हाला माहिती आहे, प्रामाणिक बना, प्रामाणिक. कधीतरी तुम्ही तिचं मन ओळखू शकला नसाल, पण हॅपी मदर्स डे म्हणण्याच्या अगोदर एकदा जाऊन जर तिला सॉरी म्हटलं ना, ते सगळ्यात भारी असणार आहे. हे तर सोपं आहे हो, आई तुला मायवार सुखाचा जाऊ. पण मी असं म्हणतो की एखादी गोष्ट ज्याच्यानं तुमची आई दुखावली ना, ती गोष्ट जाऊन बोला. ती नाही रडली तर याद राखा तुमच्या समोर, अरे माझ्या मुलाला ती गोष्ट तरी आठवली की ज्या गोष्टीमुळे मी दुखावली, ती गोष्ट तरी आठवली ज्याच्यामुळे माझं मन तुटलं, ती गोष्ट तरी आठवली की माझा मुलगा, त्याला जाणीव झाली की या गोष्टीमुळं आज मी देवापासून माझ्या स्वतःला पण तोडलेलं आहे. एकदा जाऊन म्हणा. ते नंतर करा, साडी नंतर घ्या, जेवण नंतर द्या, पण एकदा जाऊन तिला म्हणा, आई अशा अशा दिवशी मी तुला असा शब्द बोललो होतो आणि त्या शब्दासाठी मला माफ कर.
नुसतं ते बोलून तुम्हाला काय वाटतं हे बोलल्यावर तुमची आई रडेल का? स्वर्गातला देव आपल्या स्थानावरून उठेल आणि तुम्हाला देवदूतांना सांगेल यांच्यासाठी टाळ्या वाजवा. का? कारण मी ज्या 10 आज्ञा दिल्या त्याच्यातली ही एक आज्ञा होती. या आज्ञेचं महत्व त्यांना समजलेलं आहे. या आज्ञेचं महत्व त्यांना समजलेलं आहे. रिस्पेक्ट करा त्यांचा, रिस्पेक्ट करा. का रिस्पेक्ट करा? कारण देवानं त्याच्यानंतर त्यांना स्थान दिले. देवाचे प्रिय लोक, मातांनो, जेवढ्या शिलोतल्या माता आहेत जे मला आज पण ऐकत आहे त्या सगळ्या मातांना सांगता, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार रिस्पेक्ट आहे. कारण देवानंतर तुम्ही आहात. तुम्ही या ठिकाणामध्ये जे पण आज विद्वान लोक आहे, अगदी पंतप्रधान मोदी पासून जेवढे लोक मोठ्या स्थानावरती, या सगळ्यांना घडवणारी फक्त आईच आहे. सगळे ज्या जागेवरती ज्या दर्जावरती लोक आहेत या लोकांना घडवणारी फक्त आईच आहे. आणि म्हणून मी जाताना तुम्हाला सांगेन, आई या शब्दाची व्याप्ती समजून घ्या आणि आपल्या आईला अनंत काळपर्यंत, जोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावरती आहात तोपर्यंत तिची जागा तिला द्या, तिची किंमत तुम्ही करा. का? तर जर तुम्ही तिची किंमत करेल तर देव तुमची किंमत करेल. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण झोकूया, आपली मस्तक आपण लावूया प्रभू समोर. पुन्हा एकदा आपण देवाला शरण जाऊया. देवाचं वचन आपल्याकडे आलेले, त्याने आमची भेट घेतलेली आहे. काही गोष्टी आमच्यामध्ये चुकीच्या असतील त्या आम्ही काढणं गरजेचं आहे. आई, ही गोष्ट प्रभूनं हे नातं किती सुंदर निर्माण केलं, या नात्याचा आदर करूया. हे सर्व शक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. एक मुलगा म्हणून मी प्रथम तुझ्या जवळ येतो प्रभूजी. सगळ्या गोष्टीची कसरत करत असताना भावनिक, आर्थिक, कधी कधी मनावरचा ताण मी स्वतः सुद्धा माझ्या आई समोर व्यक्त केलेला आहे. मला माफ कर. तेव्हा तुझ्या जवळ येण्याच्या अगोदर तुझ्या वचनाचा गावा, तुझ्या वचनावर असणारं प्रेम आणि तुझ्या वचनाविषयी असणारा आदर आज पुन्हा एकदा मी व्यक्त करतो प्रभूजी. एक मुलगा या नात्यानं प्रथम क्षमा मागतो. ज्या गोष्टी करायला पाहिजे, एक पालक म्हणून मी चांगला असेल, एक सेवक म्हणून मी खूप चांगला असेल, पण मला एक मुलगा म्हणून पण चांगलं म्हणायचंय. तू शक्ती दिल्याशिवाय, तू ताकद दिल्याशिवाय हे मी कधीच करू शकणार नाही. प्रभूजी, या सगळ्या मातांबद्दल मी तुझे आभार मानतो. धन्य आम्ही लोक आहोत ज्यांनी कष्टानं आम्हाला वाढवलंय. आज जीवनातलं सुख, समाधान, पद, मानाच्या जागा, पैसा, शिक्षण आमच्या शक्तीनं आम्ही नाही मिळवलं. याच्या पाठीमाग असणारी ती आई, तिची आम्ही आठवण करतो प्रभूजी आणि म्हणतो तिला दीर्घायुष्य दे, तिचं आयुष्य आनंदानं भरून टाक. हा आनंद पेरणारा व्यक्ती म्हणून आम्ही स्वतः तुझ्या हातात पडत आहोत.